पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 24व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। 24वा श्लोक हा सविकल्पक दृश्यानुविद समाधीचं वर्णन करणार आहे। कामद्या चित्तगा दृश्यः तत् साक्षित्वेन चेतनम ध्यायत दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्पक, असा हा श्लोक आहे। परमार्थ करण्याची प्रवृत्ती होणं सहज नाही, सहजपणे कोणी परमार्थ करू शकत नाही। त्याचं कारण परमार्थ म्हणजे भगवंताचा शोध आहे। परमार्थ म्हणजे या सृष्टीचं तत्व जे आहे, या तत्वाचा शोध आहे। परमार्थ म्हणजे स्वची ओळख आहे। आणि या सृष्टीमध्ये हा खेळ कोणाला लक्षात येऊ नये किंवा त्या तत्वाची कोणाला ओळख होऊ नये अशीच रचना आहे। त्यामुळे सहजच सगळे परांगमुख असतील यात काही नवल नाही। ही सहज प्रवृत्ती आहे। म्हणजे परमार्थ न करणे ही काय, सहज प्रवृत्ती। रोज देवाला आंघोळ घालतो, उदबत्ती लावतो, दिवा लावतो, आरती करतो, तीर्थयात्रा करतो, नामस्मरण करतो, मी परमार्थ करतो असं ज्यांना वाटतंय हा काही परमार्थ नाही। पण तसं वाटतंय। परमार्थ हा जो आहे हा फक्त भगवंताचा शोध घेणे, भगवंताची प्राप्ती होणं एवढाच आहे। पण तसं होऊच नये यासाठी सगळी ती माया निर्माण केलेली आहे। त्यामुळे कोणी परमार्थ करत नाही असं पाहून खरं तर खेद वाटायची काही गरज नसते। कारण की परमार्थ करणं हे काही सृष्टीमध्ये असलेल्या या कुठल्याही जीवाला किंवा देवाला कोणालाही मान्य नाही, कारण की ही रचनाच अशी आहे। पण तरी सुद्धा या सगळ्या अशा देवापासून विन्मुख ठेवणाऱ्या जगतामधून कोणीतरी असा असतो की ज्याला या व्यतिरिक्त जो भगवंत आहे त्या भगवंताची ओढ असू शकते, त्या भगवंताच्या प्राप्तीचा तो विचार करू शकतो। त्यासाठी त्याला तो उपाय जो आहे तो म्हणजे हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ कुठलंही व्यावहारिक फल देणारा नाही। या ग्रंथाचा हेतू कुठलंही व्यावहारिक फल देणे हा अजिबात नाही। या ग्रंथाचा हेतू या ग्रंथामध्ये स्पष्टपणे दिलेला आहे। आणि या ग्रंथाच्या हेतूमध्ये समाधी प्राप्त करणे हा एक प्रमुख विषय आपल्याला आढळतो। त्याचा आपण सध्या अभ्यास करीत आहोत। समाधी हा प्रश्न साधारण माणसाचा नाही, कारण की आपण थकल्यानंतरही आपल्याला समाधी लागते। कुठल्या तरी एखाद्या आवडीच्या विषयामध्ये गुंतल्याने समाधीच लागते। त्यामुळे या समाधीकडे कोणी लक्ष देईल का, तर शक्यतो तसं नाही। समाधीची आवड असावी, समाधीविषयी ओढ असावी, पण ही अशी ओढ सगळ्यांना नसणार। त्यामुळे आपल्याला तरी का असावी असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। समाधीची इच्छा निर्माण झालेला मनुष्य नक्कीच या जगामध्ये खूप श्रेष्ठ आहे। समाधी प्राप्त केलेला मनुष्य हा नंतरचा विषय, पण आधी ज्याला समाधीची इच्छा आहे असाच मनुष्य मिळणं अवघड आहे। आपण
सर्वजण या समाधीचे इच्छुक आहात, समजूनच हा विषय सांगणे. 2 प्रकारच्या ज्या समाधी आहेत त्या 2 प्रकारामध्ये सविकल्पक या पहिल्या समाधीचा आपण विचार करीत आहोत. त्यातील दृश्यानुविद समाधी आपण पहिल्यांदा पाहत आहोत. दृश्य जे आहे ते आपण पहिल्यांदा विचारात घेत आहोत. या ग्रंथाच्या सुरुवातीलाही दृश्य काय काय आहे हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. कुठपासून कुठपर्यंत दृश्य आहे हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. साक्षीपर्यंत किंवा साक्षीच्या समोर जेवढं काही आहे एवढं दृश्य आहे हे आधीच स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे दृश्य पदार्थांचा पुन्हा खरं तर या श्लोकामध्ये जास्त विचार करण्याची गरज राहत नाही, परंतु एक अभ्यास म्हणून आपण त्याचा विचार करीत आहोत. मागील वेळेसही आपण डोळ्याच्या पुढे असणारे पदार्थ म्हणजेच 5 ज्ञानेंद्रियाच्या पुढे असणारे 5 विषय, मनाच्या पुढे असणारा 5 ज्ञानेंद्रिय किंवा 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आणि मनाच्या पुढे असणारे 5 कर्मेंद्रिय किंवा 5 प्राण, हे सगळे त्या मनाच्या पुढे असल्यामुळे ते मनाला दृश्य आहेत, विषय हे इंद्रियांना दृश्य आहेत, असा आपण विचार करत आलेलो आहोत. आता इथून मागचा जो अभ्यास आहे म्हणजे एवढा अभ्यास, विषय किंवा इंद्रिय यांना दृश्य म्हणणं हे काही सोपं नाही. पण हे जर एखाद्याने अवगत केलंच, की एखाद्याला कळलं की आता आपल्याला हे सगळं दृश्य आहे हे आपल्या जाणीवेत आलं, आपल्याला त्याचा जर पक्का बोध झाला, तर त्याच्या पुढची पायरी जी आहे ती फार महत्वाची आणि तीच या समाधीचा खरं तर प्रमुख विषय आहे. या ठिकाणी या ग्रंथामध्ये या श्लोकामध्ये इंद्रिय, प्राण, विषय असं काहीच म्हणलेलं नाही. या समाधीचा अभ्यास सांगताना एकदमच सुरुवात कशापासून आहे? कामध्या चित्तगा दृश्यहा. काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी ज्या असंख्य वृत्ती आहेत, या वृत्ती या सगळ्यांना दृश्य असं म्हणतात. पण यांना दृश्य करण्याचं सामर्थ्य फार अवघड. यांना दृश्य करता आलं पाहिजे. त्यांनी सांगितलं हे दृश्य आहे. मग हे दृश्य कोणाला आहे, हे दृश्य कोणाला आहे त्याचा विचार करावा लागेल. पण पहिल्यांदा त्यांना दृश्य करणं हा विषय आहे. त्यांना दृश्य करणारा कोणीतरी द्रष्टा असला पाहिजे. एखादा पदार्थ आपण जेव्हा दृश्य करतो तेव्हा द्रष्टा कोणीतरी असतो. दृश्य आला की काय आला? द्रष्टा आला. म्हणजे तो कोणीतरी त्याला पाहणारा असायला पाहिजे. जो पाहणारा आहे तो नंतरचा विषय आहे. आधी पहिला विषय आहे काय पाहतो म्हणजे दृश्य. तर काय पाहतो? या वृत्ती पाहतो. या सगळ्या वृत्ती ज्या आहेत या आपल्या आतमध्ये ज्या सदैव निघत असतात त्यांची संख्या किती आहे याचाही आपण मागे विचार केला. किती आहे एकूण दिवसातून? किती आहे? असंख्य, त्याचा काही हिशोबच नाही. आणि त्यातल्या कुठल्यामध्ये आपल्याला रस आहे? अनुकूल जे आहेत त्याच्यामध्ये आहे आणि प्रतिकूल आहे त्यामध्ये सुद्धा आहे. अनुकूल जे आहेत त्या सुखासाठी आणि प्रतिकूल आहे त्यांना नष्ट करावं यासाठी. अनुकूल असलेल्या वृत्ती आपण बळावतील कशा, त्या वाढतील कशा याचा विचार करणार आणि प्रतिकूल असतील त्या नष्ट करण्याचा विचार करणार. म्हणजे या ज्या वृत्ती आहेत त्यातल्या अनुकूल प्रतिकूल शोधून त्यांची व्यवस्था करण्यामध्ये किती जन्म गेले हे माहिती आपल्याला नाही. महाराजांनी सांगितलं तर शास्त्रात लिहिलंय म्हणून कळेल. तिथपर्यंत माहिती आहे का? जन्माला आईबापाने हे शिकवलेलं नाही, कारण आईबापाला हे माहित नाही, कारण तो विषय त्यांचा नाहीये ना. या ज्या असंख्य वृत्ती आहेत या किती आहेत हिशोब नाही. आकाशात जेवढे तारे आहेत, जेवढे चांदणे आहेत, कदाचित त्या सुद्धा काय असतील? कमी असतील. एवढे आतमध्ये थैमान यांनी घातलेलं आहे आणि यांना पाहण्यात आपलं आयुष्य जात नाहीये. त्यांना दृश्य करण्यात आयुष्य गेलेलं नाही आपलं काहीच. एकही जन्म आपण त्यांना दृश्य करण्यात घालवलेला नाही. आपण कशासाठी घालवलंय? त्यांची व्यवस्था करण्यात घालवलंय. त्यांना खरं समजून, खरं म्हणजे ते माझंच आहे असं समजून त्या वृत्तींमध्ये आपण तादात्म्य पाहून त्या काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी सर्व वृत्तींमध्ये आपण तादात्म्य पाहून अनुकूल प्रतिकूलता निर्माण करून सुख दुःखासाठी अनंत जन्म फिरत राहिलो. त्यासाठीच पुढच्या सगळ्यांची व्यवस्था केली. पुढच्या सगळ्यांची व्यवस्था कशासाठी आहे? यांच्यासाठी. या वृत्तीच्या पुढे असलेलं जे काही आहे या सगळ्यांची रचना मुळातच कशासाठी झाली? यांची व्यवस्था करायसाठी झाली. हे फूल जर मी आणलं तर हे फूल मी कशासाठी आणलंय? नाकाला सुगंध घ्यावा म्हणून आणलेलं नाही. नाकाला सुगंध घ्यायची इच्छा असं नाही, ते मनाला सुगंध घ्यावा वाटतो म्हणून.
म्हणजे ती जी इच्छा आहे ती कोणाची आहे, म्हणजे ती वृत्ती आहे म्हणून हे फुल आहे. आपण जेवढं काही या वृत्तीच्या समोर मांडून बसलो आहोत हे सगळं फक्त यांची व्यवस्था करण्यासाठी आहे. मग ती बायको असो, नवरा असो, घर असो, पैसा असो, नातेवाईक असो, हे असो ते असो, काही असो, जेवढं काही आहे सगळं कशाची, यांची व्यवस्था करण्यासाठी फक्त, बस बाकी काहीच नाही. तुमच्या मनात जे काही सुरू आहे म्हणजे तेच वृत्ती आहे. तुमच्या मनात जे काही सुरू आहे त्यांची व्यवस्था करण्यामध्येच अनंत जन्म घालवणार आहोत, घालवलेले आहे आणि अजूनही तेच करतो. त्याच्या पलीकडे काहीच नाही आपलं जगणं. मग त्याच्यात चांगलं काय, वाईट काय, सुखकारक काय, दुःखकारक काय, पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, हे सगळं असं काहीतरी आहे. पण सगळा खेळ तिथे आहे. कुठे? ह्या मनाच्या ज्या काही भावना आहे, त्या मनातून निघणारं जे काही आहे, जे काही स्फूर्त आहे, त्याच्यावर सगळं चाललंय. आणि त्यांच्याशी आपण तादात्म्य पावलो, ते मीच आहे असं समजून राहिलो. एक जन्म नाही, अनंत जन्मापासून त्या वृत्तींनाच आपण मी समजतो. त्यांना माझं समजत नाही, त्यांना काय समजतो? मी समजतो. मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी धर्मवान आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे. अधिक त्यामध्ये मग पांघरून घालत 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 काहींवर पांघरून घालायचं, काहींना उघड करायचं, काहींना काही ठिकाणी पांघरून घालायचं, काहींना काही ठिकाणी उघड करायचं. असं करत 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 अनंत जन्म चाललो. मी पापी आहे हे जर मला वाटलं, मला लक्षात आलं, तर तुम्ही काही सगळ्यांपुढे बोलणार आहे काय? नाही बोलणार. मग काही लोकांसमोर बोलू, अरे मी पापी आहे, मी पुण्यवान आहे असं वाटलं तर ते पण काही सगळ्या लोकांसमोर बोलणार नाहीच का? नाही, बऱ्याच लोकांसमोर बोलेल. मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळं जे काही आतमध्ये आहे या सगळ्यांना एकदमच कवटाळून आपण ते जगापुढे गरजेप्रमाणे मांडत चाललो. जेवढं काही निर्माण केलं, जेवढं काही आपल्या समोर पडलंय, या सगळ्यांना आपण फक्त यांच्या पूर्ततेसाठीच वापरत आहोत. यांना कशासाठी वापरतो आहोत? फक्त यांची पूर्तता करायची, बस. त्याच्या पलीकडे काही नाही जगण्यामध्ये. तादात्म्य पावलं त्यांच्याशी. आणि ते तादात्म्य त्याचं जोपर्यंत निघत नाही तिथपर्यंत काहीही खरं नाही. कुठल्या वृत्तीतलं तादात्म्य निघालं पाहिजे? कुठल्या? जगात काय शिकवलं जात आहे? जगात शिकवलं जात आहे तुम्ही चांगले व्हा. काय व्हा? काय व्हा? तुम्ही चांगले व्हा. कशासाठी? चांगले व्हा. कशासाठी? धर्मवान व्हा, पुण्यवान व्हा, असे व्हा, तसं. हे सगळं शिकवलं जातं का? दोन वर्ग आहेत असं म्हणणारा, असे म्हणणारे दोन वर्ग आहेत. एक वर्ग ज्याला हे काहीच माहित नाहीये, हा खेळ माहित नाही, पण त्यांना हे माहित आहे की धर्म असेल, पुण्य असेल तर सुख मिळतं. काय माहित आहे? धर्म असेल, पुण्य असेल तर सुख मिळतं, पाप असेल, अधर्म असेल तर दुःख मिळतं. हे त्यांना माहित आहे. म्हणून ते काय म्हणतात? धर्म करा, पुण्यवान व्हा, वाईट चिंतू नका, चांगलं चिंतन करा. असं जे काही शिकवलं जातं हे कशामुळे? कारण त्यांना त्याचे परिणाम माहिती आहे. त्याने काय होणार? आपण सुखी राहणार आहोत. पण हा जो वर्ग आहे, या वर्गाला हा विषय माहिती आहे असं म्हणता येत नाही. कारण की या ज्या वृत्ती आहेत, या वृत्तीमध्ये जेवढ्या या धर्मवान दिसणाऱ्या वृत्ती आहेत किंवा चांगल्या चांगल्या आपण म्हणू शकतो एवढ्या आहेत, तेवढ्याच वाईट 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 पण वृत्ती आहेत. चांगल्या वृत्तींची वृद्धी, वाईट वृत्तींचं क्षय केला म्हणजे सुख मिळणारच आहे. का नाही होणार? सुख मिळणारच आहे. आणि तोच प्रयत्न शक्यतो जास्तीत जास्त लोक करत आहेत. जास्तीत जास्त वर्गाचं हेच आहे. काम नष्ट झाला पाहिजे, क्रोध नष्ट झाला पाहिजे, मोह नष्ट झाला पाहिजे, पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, वाईट सगळं नष्ट झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, पुण्य झालं पाहिजे, धर्म झाला पाहिजे. हे सगळं शिकवलं जात आहे. म्हणजे जे परमार्थ करणारे त्यांचा विषय, न करणाऱ्यांचा हात काही विषयच नाही म्हणा, पण हे शिकवलं जात आहे. मग त्यामध्ये सुद्धा होतंय काय की असं शिको किंवा असं शिको, म्हणजे काम, क्रोध, लोभ नष्ट करा म्हटलं असं शिको, किंवा पुण्यवान व्हा, धर्मवान व्हा, चांगले व्हा असं शिकवलं असं म्हणा. दोन्हीपैकी काहीही शिकू देत, दोन्ही वेळेस या कुठल्याही वृत्तींना दृश्य केलं जात. मुळातच त्या वृत्तींचा आपल्यावर तादात्म्य अध्यास मान्य करून तो सगळा परमार्थ आहे. तो परमार्थ कसा आहे? या सर्व वृत्तींशी काय तादात्म्य अध्यास स्वीकारूनच तो परमार्थ आहे. म्हणजे तुम्ही पापी आहात असं सांगूनच पुढे सुरुवात आहे परमार्थाला. तुम्ही पुण्यवान व्हा असं सांगूनच परमार्थाला सुरुवात.
तुम्ही धर्मवान व्हा असं सांगूनच पुढे परमार्थाला सुरुवात. पण या वृत्तींना किंवा यांना दृश्य करा असं काही सांगण्यात येत साधारणपणे असं कोणीही शिकवत नाही आणि कोणाला माहित नाही. साधारणपणे काही आहेत की ज्यांना माहित आहे, ते शिकवतात आहे, ते सांगतात आहे की या सगळ्यांना आपण दृश्य करायला पाहिजे. पण नुसतं दृश्य करायला पाहिजे असं म्हणणं आणि दृश्य करणं यात फरक आहे. दृश्य करायला पाहिजे हे वाटणं आणि दृश्य खरंच करणं यात फरक. म्हणजे काय माहित आहे, काय कळतंय, काय वाटतंय यापेक्षा काय करणार हे महत्वाचं. या सगळ्यांना दृश्य करा. यांना दृश्य जर करायचं असेल तर त्यांच्याचं तादात्म्य सोडावं लागेल. त्यांच्याशी तादात्म्य ठेवून त्यांना दृश्य करू शकत नाही, पण त्यांच्याशी तादात्म्य ठेवून त्यांना दृश्य करण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यांना दृश्य केलंय असा भ्रम तयार होतो. तसं पाहिलं तर कुठलाही माणूस, कुठलाही जीव हा या वृत्तींना काही क्षण का होईना दृश्य करतोच. मग एखाद्याने प्रयत्नपूर्वक थोडासा विषय घेतलाच मनावर, तो यांना दृश्य करेल, पण तो काही वेळापुरता, काही गमतीपुरता भाग येतो. अत्यंत मूर्खातल्या मूर्ख मनुष्य जरी असला, ज्याला परमार्थ किंवा कशाचा काही गंधच नाही, अशा माणसाला सुद्धा ह्या वृत्ती काही क्षण दृश्य होतात. त्यांना कळत. पण दृश्य जरी झाल्या तरी तो तादात्म्य अध्यास सोडून नाही होत. मला लक्षात येतंय, हो मी चांगला माणूस नाहीये, मी वाईट आहे, माझं वाईट पण मला लक्षात येतंय, पण ह्याच्यामध्ये त्याला वाईट पण दृश्य होतंय. पण कसं होतंय, तादात्म्य अध्यासच धरून येते. म्हणजे स्वतःला त्या वृत्तींपासून वेगळं करून त्या दृश्य करणं आणि स्वतःला त्या वृत्तींशी एकरूप करून त्यांना दृश्य करणं, असे दोन भाग आहेत. मी त्यांच्यापासून वेगळा आहे असं आणि मी त्यांच्यापासून वेगळा नाही असं, असे दोन भाग. एक तादात्म्य अध्यास, एक तादात्म्य पाहून, एक तादात्म्य न पाहून दृश्य करतायत. त्यांना जर दृश्य करायचं असेल तर तुम्ही कोण ठरले पाहिजे? आधी द्रष्टा ठरले पाहिजे. आपण जर द्रष्टा आहोत हे आपल्याला कळलंच नाही तर यांना दृश्य करतायत. यांना दृश्य करायचं असेल तर आपण द्रष्टा आहोत हे कळलं पाहिजे. यांना दृश्य केलं म्हणजे आपण द्रष्टा आहोत हे कळणार नाही. कशात काय होणार आहे, यांना आपण जर दृश्य केलं तर मग आपण द्रष्टा होणार असं होईल का? असं नाही होणार आहे. आपण द्रष्टा आहोत हे कळलं तर हे दृश्य होणार आहे. म्हणून काही लोक यांना दृश्य करण्याच्या नादात लागलेत. काही परमार्थ करणारे काय करतात, यांना दृश्य करत बसलेत. हे काही थोडे थोडके आहेत का? हे थोडे नाहीत, हे खूप आहेत. त्यामुळे यांना किती दृश्य करत बसलेत त्याच्यात गंमत सुरू होणार आहे. आपण त्या आपल्या वृत्तींना जर दृश्य करत बसलो तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, पुन्हा पुन्हा यांचे असंख्य नातेवाईक यांना आपण दृश्य करतो. आपला का आयुष्य जाईल त्यामध्ये. पण आपण त्यांना दृश्य करू शकणार नाही. का? ते आपल्याला रमवतील त्यामध्ये. आणि बरेचसे लोक असे त्या दृश्यांमध्ये रममाण होतात. काय होतात? अंतःकरणाच्या या वृत्तीमध्ये रममाण होतात, ते रमवतात. जसं आपण काळ्या कुट्टा अंधारामध्ये आकाशाकडे बघितलं तर असंख्य असलेल्या चांदण्यांकडे आपण बघून रममाण होतो. तसं आहे. तसं या वृत्तींकडे आपण बघूच लागलो, त्यांना दृश्य करू लागलो की आपण त्यामध्ये काय होणार आहे, रममाण होणार. आणि किती व प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्याशी तादात्म्य जे आहे ते निसटण्याची शक्यता नाही. उलट तादात्म्य पुन्हा दृढ होण्याची शक्यता आहे. म्हणून काय करावं लागेल, ते दृश्य आहेतच, त्यात काही नवल नाही. जे दृश्य आहे त्यांना पुन्हा दृश्य म्हणून बघण्यात काही अर्थ नाही, आहेतच. मग काय करावं लागेल, आपण द्रष्टा आहोत हे कळून घेतलं पाहिजे. काय करायला पाहिजे, आपण द्रष्टा आहोत. आपण कोणाचे द्रष्टा आहोत, आपण यांचे या दृश्याचे आपण द्रष्टा आहोत हे कळलं पाहिजे. म्हणजे आपण यांना पाहणारे आहोत असं जेव्हा आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आपण द्रष्टा आहोत हे आपल्याला जेव्हा लक्षात येईल, तेव्हा दृश्य आणि द्रष्टा यामधला भेद, दृश्य आणि द्रष्टा यामधला फरक आपल्याला माहीत असेल किंवा आपल्याला त्यामधला फरक माहीत असावा. जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला दृश्य असतो तेव्हा त्या पदार्थाचे कुठलेही स्वरूप लक्षण, कुठलेही स्वरूप गुण द्रष्ट्याचे नसतात. जेव्हा एखादा पदार्थ आपण दृश्य करतो तेव्हा त्याचे लक्षण, आपली लक्षणं, द्रष्ट्याची लक्षणं असतात. आपण द्रष्टा आणि दृश्य यांचा जर विचार करू लागलो तर द्रष्टा आणि दृश्य यांची लक्षणं समान नसतात. आपले आणि त्याची लक्षणं जर जुळले
तर ते आणि आपण एकच आहोत. काम, क्रोध इत्यादी ज्या असंख्य वृत्ती आहेत यांच्याकडे आपण पाहत पाहत आलो आणि आपल्याला वाटलं की ते आणि आपण एकच आहोत, म्हणून आपण फिरलो. हा आपलाच माणूस आहे असं जर आपल्याला लक्षात आलं तर आपण त्याला सामावून घेतो. काय होतं, समजा आपण दुसऱ्या देशात गेलो, आपण जाणार नाही पण समजा गेलो, तर दुसऱ्या देशात नको, आपल्या देशात दुसऱ्या प्रांतात गेलो, त्या ठिकाणी सगळे उर्दू, मल्याळम असले काहीतरी बोलणारे लोक आहेत आणि आपण असे चाललेलो आहोत आणि अचानक एक मनुष्य मराठी बोलताना आपल्याला दिसला, तर काय होतं, आपल्याला काय वाटतं, अरे आपला माणूस आहे. काय वाटतं, लगेच त्याला आपण आपल्याशी एकरूप करून टाकतो, सामावून घेतो. आपण असतो का, नसतो. तरी परप्रांतामध्ये गेल्यानंतर परप्रांतामध्ये आपल्या लक्षणाशी जुळणारा आपल्याला आपलाच वाटू शकतो, तो आपला असेल का नाही माहित नाही. तसं या दृश्याकडे पाहिल्यानंतर कदाचित ही दृश्य आपलेच आहेत असं वाटायला. काय आहेत, आपलेच आहेत, म्हणजे आपलेच आहे, मग आपल्या तशी सामावून घ्या आणि मग त्याची व्यवस्था करावी लागते. मग काय तुम्ही महाराष्ट्रातलेच का, मग तुम्ही कुठचे, पुण्याचे आहेत का, इकडचे आहेत का, तिकडचे आहे का, चला चहा पिऊया, म्हणजे झाला व्यवहार सुरू आहे ना. मग तुम्ही कशाला पैसे देतात, मी देतो ना पैसे, पैसे पण गेले. मग म्हणजे हे सगळं जे होणार त्याने काय होतं, आपोआप त्याची व्यवस्था पुढे होते. आपलं समजलं की व्यवस्था झाली, परका समजलं की मग काही घेणं देणं नाही, तुझं तू बघ. परका असेल तर तुझं तू बघ, आपलं समजलं की आपण व्यवस्था करू. तसं हे सगळे आपलं आहे असं समजलं की त्यांची व्यवस्था करावी लागते. पण आपलं नाहीच आहे, मुळे व्यवस्थेचा प्रश्न काय, त्यांचं ते बघून घेतील. आपले आहे तर व्यवस्था करावी लागते आणि परके असतील तर व्यवस्थेचा प्रश्न येत नाही. आपण जेवढं काही आपलं समजलो तेवढ्यांची व्यवस्था करावी लागते आपल्याला. ते बाहेरचं जाऊ दे, ते तर करतोय, आपल्याला माहिती आहे सर्वांना. पण हे वृत्ती जे आहेत ह्यांना आपलं समजलो आपण, म्हणून ते सगळे आपलंच वाटायला लागलं आणि आपलं म्हटलं की मग सगळी व्यवस्था आली. एवढं बरं होतं, पण आपलं आपण सगळं सोडून त्यांच्या नादी लागलो. आपलं स्वरूपाचा विसर पाडून आपल्या काय खरं आहे, आपण खरे काय आहोत याचा विचार न करता, याचा काहीच विचार न करता आपण त्यांच्यामध्ये, त्या दृश्यामध्ये सामावून गेलो. म्हणजे इतकं त्यांच्या नादी लागलो की आपलं काय हे अस्तित्व विसरून. बऱ्याच वेळा असं होतं, आपल्या काय जे असतं त्याचा विसर पडतो आणि दुसऱ्याच्या व्यवस्थेमध्ये आपलं अख्खं आयुष्य जातं. बऱ्याचशा लोकांचं असं होतं, म्हणजे स्वतःचं राहतं सगळं बाजूला आणि दुसऱ्याची व्यवस्था करण्यामध्ये सगळी वेळ निघून जाते. अख्ख्या गावाची व्यवस्था करतो पण स्वतःची व्यवस्था करतो, असं होतं. मग त्यावेळेस अख्ख्या गावाला बोध करतो पण घरच्यांना बोध नाही करता येत, असं होतं. ठीक आहे ना. शहाणा मनुष्य अख्ख्या गावाला समजावून सांगतो, असं करू नका, तसं करू नका, पण स्वतःच्या घरात त्याला काही सांगता येत नाही, असं होऊन जातं. म्हणजे दुसऱ्याला शिकवण्यात आयुष्य जातं पण स्वतःला, घरच्यांना कोणाला काही शिकवता येत नाही, स्वतःला काही शिकता येत नाही, अशी परिस्थिती. त्याचप्रमाणे या सगळ्यांची व्यवस्था करण्यामध्ये आपलेच विसरून गेलो. आपण काय खरे, आपण खरे कोण आहोत हा तपास नाही आणि जे नाही ते समजून त्यांची व्यवस्था करण्यात आयुष्य घालवतो. खरे कोण आहोत हे ओळखणं राहिलं दूर. पण वेळ कशा चालली, जे नाही त्यांची व्यवस्था करण्यामध्ये अख्खी वेळ वाया चालली. खरे कोण आहात ते पडलंय बाजूला आणि व्यवस्था कशी करतो. म्हणजे एखादा जर पुण्य होण्याचा प्रयत्न करत असेल त्याला बरं वाटतं, पण तो कसली हे करतोय, स्वतःच काही व्यवस्था करतोय. पुण्यवान होणं हे चांगलं आहे का वाईट आहे, म्हणजे बरं, पाप नष्ट करणं चांगलं आहे का वाईट, काय करायला, पाप नष्ट करणं चांगलं का वाईट. तुम्हाला लावलेलं कामाला ना, नामसंकीर्तन, साधन पै सोपे, जळ दिलं पापे जन्मंतरची, कामाला लावलेलं आपल्याला भरपूर. खेळ आहे त्यांचा, तो रंगवलेला खेळ आहे. तो खेळ कसा रंगतदार पाहिजे ना, मस्त वाटलं पाहिजे एकदम. हे केलं तर पुण्य होतं, ते केलं तर पाप नष्ट होतं, हे जे सगळं आहे. तर पुण्य प्राप्त करणं किंवा पाप नष्ट करणं हे चांगलं आहे का वाईट आहे, काय म्हणजे काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय काय करायला पाहिजे, काय करावं, पाप करावं, काय करावं, पाप करावं का, मग पुण्य करावं का, काय करायचं काय नक्की. सहज काय माणसाचा परमार्थ करायला लागला की सहज माणसाचा प्रवास कुठं सुरू आहे, पाप घालवत बसलेत काही लोक. मग घालू नये का, घालू, आम्ही कुठं पाप घालवत बसलेत. काहींचा अख्खा आयुष्य आनंद जन्म पाप घालवण्यात जाणार आहे आणि काहींचा अख्खा आयुष्य पुण्य कमवण्यात जाणार आहे. परमार्थ करणाऱ्यांचं सांगतो, न करणाऱ्यांचा तर विषय नाहीच इथे. आयुष्य कशात जाणार आहे, कळत न कळतपणे. आणि काही तर साधनं करतात नुसते, का कशासाठीचं काय नाही, बरं वाटतंय नुसतं खरं,
का तीर्थयात्रा करतो? बरं वाटतं, छान वाटतं जरा तीर्थयात्रा केली की. उदबत्ती लावतो देवाला, काय काय नाही, बरं वाटतं. उदबत्ती ओवाळलं की दिवा लावतो देवाला, काय काय बरं वाटतं जरा. अरे पण जरा विचार कर की, हा नाही पुण्य तयार होतं. विचारलंच तर काय सांगेल, बस तेवढंच. त्याच्या पलीकडे काय, हे पाप नष्ट करणे की पुण्य प्राप्त करणे, या पलीकडे काय अक्कल आहे? मग काय चांगलं आहे, काय करावं? पाप नष्ट करण्याची व्यवस्था करा किंवा पुण्य कमवण्याची व्यवस्था करा. कुठे आहात? दृश्याची व्यवस्था करण्यामध्ये रममाण आहात. कशामध्ये? दृश्याची व्यवस्था करण्यामध्ये रममाण आहे. आणि त्या दृश्याच्या नादी इतका लागलाय की त्याला वाटतं ते मीच आहे. हे व्यवस्था करण्यात बरं होतं, ठीक केली. पापाची व्यवस्था, पुण्याची व्यवस्था, म्हणजे पाप नष्ट करणे, पुण्य प्राप्त करणे, ही व्यवस्था केली असती बरं होतं, चांगलं होतं. त्यांची व्यवस्था करण्याच्या नादात इतका भ्रमिष्ट झाला की त्याला वाटायला लागलं तेच मी आहे. काय वाटायला लागलं? ते मीच आहे असं वाटायला लागलं त्याला, त्यांची व्यवस्था करण्याच्या नादात. आणि मग तो जो मी होता, म्हणजे जो कोणी तो स्वतः होता, तो स्वतःचं स्वरूप, स्वतः काय आहे, कोण आहे, हातापासून नाही राहिला. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा यांची व्यवस्था बंद करा. यांच्या व्यवस्थेचा विचार बंद करा. ते गप्प बसणार नाहीत, ते म्हणणार आमची व्यवस्था करा. एक लेकरू जर घरामध्ये वरडायला लागलं, मला हे पाहिजे ते पाहिजे, तर घरात 10 माणसं जरी असली तर 10 माणसं काहीच नाही करू शकत. घरामध्ये एक लेकरू जर वरडायला लागलंच तर घरातली 10 माणसं त्याच्या पुढे काहीही करू शकत नाही. मग 10 लेकरं जर वरडायला लागली घरात तर एक माणूस काय करेल? काय करेल का? तसे ह्या असंख्य वृत्ती आहेत. 10 वृत्ती जरी बाहेर आल्या आणि आपण एकटेच आहोत आणि हे जर वरडायला लागले, आपण काय करणार? काहीच करू शकतो. हे वरडायला लागले ना, ओरडतात. लेकरांचा गोंधळ फार कमी असतो, पण यांचा गोंधळ त्यांच्यापेक्षा भारी आहे का नाही? हे जेव्हा आतून थैमान घालतात, नासायला लागतात, तेव्हा त्यांचा गोंधळ इतका आहे की जसं लेकराला आपण काही करून गप्पच बाबा आता असं म्हणून घे, आता काय करायचं ते कर, आहे की नाही? म्हणजे लहान पोरांनी जर रिमोट मागितला आणि बापाने किंवा आईने नाही द्यायचं ठरवलं आणि पोराने घ्यायचंच ठरवलं, तर कोण जिंकणार आहे? शेवटी आईबाप म्हणतात काय तोडायचं ते तोड बाबा. त्यांना माहिती आहे तोडणार, दुसरं काय करणार त्याचं. नवीन आणू काय करा, त्याने ठरवलेलंच आहे ना. नाही तर त्याला बळच जरी रिमोट दिलं तरी घेईल का? हे जसं आहे तसंच आहे. ह्या ज्या असंख्य वृत्ती आहे त्या ह्या लेकरांपेक्षाही कशा आहेत? जास्त थैमान घालणार आहे. त्यामुळे ह्या काही गप बसणार नाहीत. त्या म्हणणार आमची व्यवस्था कराच, तुम्ही काही करा, काम करतो मोह मध मत्सर, हे काय म्हणणार? आमची व्यवस्था करा तुम्ही. व्यवस्था करायला आम्हाला काहीच अडचण नाही हो. पाळणा घरात 100 पोरं असली तरी जपायला काहीच अडचण नसते. फक्त बाई जी आहे तिचं लेकरू नाही पाहिजे, मग काय अडचण नसते. ती गुतत नाही त्यात, ती गुतणार नाही त्यात. पण तिला फक्त काय पाहिजे? तिचं लेकरू नाही पाहिजे. तिचं लेकरू असलं तर 100 मुलं काय, एक मुलातच ती मरणार आहे गुतून. आणि तिचं लेकरू नसेल तर 100 मुलांचं पाळणा घर सांभाळून सुद्धा ती त्यांच्यापासून कायम वेगळी राहणार. ही एकच मूल सांभाळता सांभाळता म्हातारी होती, पण तिचा जीव निघत नाही त्यात. आणि पाळणा घर सांभाळणारी बाई 100 मुलं सांभाळते आणि अशी 100 वेळा 100 सांभाळते, तरी एकाही मुलात गुतत नाही. गंमत आहे, फरक आहे ते काय. तसंच ह्या ज्या असंख्य वृत्ती आहे त्याच्यामध्ये 100 काय किती येते आपलं म्हणलं की संपला विषय. ते म्हणते हेच पाहिजे होतं आम्हाला. ते काय म्हणतात, माया म्हणते संपला विषय. आपली म्हटलं की विषय संपला. माझं म्हटलं, आपलं म्हणजे माझं म्हटलं की विषय संपलेला आहे. काय माझं संपलं? काय माझं समजलं? बायकोला माझं म्हणतो, ह्यापेक्षा मोठा गुन्हा कशाचा आहे? ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय आहे? वृत्तीला माझं म्हणतो. ही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दया, करुणा, प्रेम ह्या ज्या असंख्य होती यातल्या कशालाही माझं म्हणतो, हा ह्या सगळ्यांना माझं म्हणण्यापेक्षा फार मोठा भयानक गुन्हा आहे. यातून तर कधी बाहेर पडतायत. ते तर काय यमदूत तुम्हाला सांगितलेलंच आहे, यमदूत तुम्हाला बाहेर काढेल, त्यात काही नाही, कारण काढणार नाही. मागच्या जन्माची बायको माहिती आहे कुठे गेली, किंवा मागच्या जन्माचा नवरा कुठे माहिती आहे, काय माहिती. यमदूताने तुम्हाला त्यातून बाहेर काढून टाकलं. यमदूत काय तुम्हाला एका जन्मातच लगेच फटकन दुसऱ्या ह्या सगळ्यातून बाहेर काढतो. मग नातेवाईक नाही, गोतावळा नाही, काहीच नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणत असतो, नका गुतू ह्याच्यात, नका गुतू, माझ्या वेळेवर लक्ष देऊ नका तुम्ही. मी आपलं गमतीने म्हणत असतो, तुम्ही आपलं मस्त रममान राहा गोतावळ्यात, कारण यमदूत तुम्हाला त्यातून बाहेर काढणारच आहे. नाही महाराजांचं ऐकलं तरी काय हरकत आहे का? हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही मेल्यानंतर ह्या सगळ्यातून बाहेर पाडणारच आहे. कोणातून? कोणातून? गोतावळ्यातून. त्यामुळे महाराजांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, मस्त रममान राहायचं गोतावळ्यात, गोते खात राहायचे. कारण की ते आपल्याला गुतू नाही शकत का? गुतू शकत. यमदूत आपल्याला बाहेर काढणार आहे, मग काळजी काय? तुम्हाला चांगलं माहिती आहे ते यमदूत आपल्याला यांच्यातून बाहेर काढणार आहेत, म्हणून तुम्ही महाराजांकडे लक्ष देत
नाही. कारण की यमदूत येतील आणि आपल्याला ह्यांच्यातून बाहेर काढतील सहज. काय अवघड काय? आणि सगळ्यांना काढलं हा आपला अनुभव आहे, म्हणून आपण एवढं टेन्शन घेत. म्हणून टेन्शन घ्यायची गरज पण नाही. जाऊ दे. तुम्ही म्हणाल जास्तच महाराजांनी फिरवलं, लगेच चिंतन इकडं आमचं विषय लगेच काढतात, त्यांना फार आवडतं त्रास द्यायला, आहे की नाही? अहो ह्यांचं काही नाही. यांच्यात गुंतून तुम्ही मेले तरी एवढं पुनरावृत्ती होणार नाही. होणार ते होईलच. ते काय ह्यांच्यात गुंतले म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही असं नाही. पण या काम क्रोधाधी वृत्तींमध्ये गुंतल्याने जी अनंत जन्मांच्या फेरा आहे तो एवढा ह्यांच्यामुळे नाही लागत. म्हणजे काम जो आहे, एक काम नावाची एक वृत्ती आहे. काम, या काम मध्ये आपण गुंतल्याने त्याची व्यवस्था केलेली, त्याला माझं म्हटल्याने जितके जन्म फिरावं लागतं तितके जन्म एका बायकोला माझे म्हटल्याने लागत नाही. बायकोला माझं म्हटलं तर किती जन्म फिरावं लागेल? समजा 10 जन्म फिरावं लागेल. लागणार नाही? लागणारच आहे. पण काम जर बायकोला माझं म्हटल्यानंतर 10 जन्म फिरावं लागत असेल तर काम जो आहे आपल्या आतमध्ये, त्या कामाला माझं म्हटल्याने 100 वेळा फिरावं लागेल, किंवा त्याचे 100 पट फिरावं लागेल. किती वेळा? किंवा त्याच्या 1000 पट फिरावं लागेल. कमी नाही, किती? गुणाकारच करत राहावं लागेल, इतकं फिरावं लागेल. म्हणून एक वेळ यांना माझं म्हटलं चालतंय, पण यांना माझं नाही म्हणताय. सगळ्यात पहिल्यांदा हे करा. आणि याला तर काही अडथळा नाही ना, कोण आपल्याला काय अडवू शकतं काय ना? बाकीचे तुम्ही कशालाही माझं म्हणा नका म्हणू, तो तुमचा प्रश्न आहे. पण काय करायला पाहिजे? यांना माझं म्हणू नका. अवघड आहे, सोपं नाही. जेव्हा एखादा पदार्थ आपला झालेला असतो, आपला झालेला असतो, कुठल्याही पद्धतीकडनं एका होईना आपला झालेला असतो, आणि त्या आपल्या झालेल्या पदार्थाला जेव्हा आपण आपला नाही म्हणतो तेव्हा तो पदार्थ सहज गप्प बसेल असं नाही का? काही कारण असू द्या, बेंडबाजा वाजून का होईना, पत्रिका छापून का होईना, एकदा का या बायकोला बायको माझी असं म्हणले, किंवा ह्या नवऱ्याला नवरा माझा म्हणले. आता जर तुम्ही काही कारणाने असं ठरवलं की यांना माझं नाही म्हणायचं, तर सगळे म्हणतील हा बरं ठीक आहे चालेल. असं होईल का? नाही होणार. किंवा कारण काही असू दे, वडिलोपार्जित असो किंवा कमावलेली असो, एखादी संपत्ती आहे ती आपण माझी म्हटलं, एखादं घर आहे ती माझी आहे असं आपण म्हटलं, मग हे घर माझं आहे असं म्हटल्यानंतर म्हणजे ते वडिलोपार्जित किंवा आपण कमावलेलं कसं आहे असं ते माझं म्हटलो. आता त्याला जर आपण माझं नाही म्हणायचं ठरवलं तर लगेच ते घर पण ऐकल का आपल्याला? निर्जीव पदार्थ आहे तसं पाहिलं तर, पण तरी तो ऐकत शक्यच नाही. फार अवघड आहे. ज्याला ज्याला आपण माझं म्हटलो त्याला जेव्हा माझं नाही असं म्हणायला लागतं तेव्हा ते ज्यांना कोणाला नाही म्हणतो ते एवढ्या सहजासहजी ऐकत ऐकणार नाही. फार त्रास देऊन फार परेशान करणार, आहे की नाही? मग हे जसं बाहेरच्या पदार्थांविषयी आहे, तर हे जो आंतरिक पदार्थ आहेत, हे सगळे हे आंतरिक जे काही भाव आहेत हे सगळे यांना आपण माझं कधीपासून म्हणतोय? एक वेळ हे घर माझं आहे का नाही ह्याच्यावर शंका असेल, पण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर पापी पुण्यवान असे जे काही हे सगळं माझंच आहे, मीच आहे, हे अनंत जन्मापासून दृढ आहे. आता त्याला माझं नाही म्हणायचं कसं? अवघड. सोपं आहे का? नाही, अवघड आहे. त्यांना माझं न म्हणणं अवघड आहे, तर करावं तर लागेल. का त्यांना माझं नाही म्हटलं, त्यांच्यातला आपलेपणाचा भाव गेला, आपलं येते हा भाव गेला की मग ते दृश्य होणार आहे. स्वतःच्या पोराचे दोष दिसत नसतात. स्वतःचं पोरग बाळ्याच वाटतो. कसं वाटतं? स्वतःचं पोरग म्हणजे बाळ्यालाही काम करतो असं वाट. बाळ्या पोचलेला असतो. ज्याला आपलं म्हणलं तो आपल्याला बरोबर फसवत असतो. कुणी जगातला कुठेही सगळं असतं. तसं ह्या सगळ्यांना आपण आपलं म्हटलं की ते आपल्याला बरोबर नरकाला घालतात. म्हणून काम क्रोध लोभ कुठे नेतात? नरकाला नेतात. हे शास्त्राने सांगून ठेवलंय. मग पाप अधर्म काम क्रोध लोभ हे जर नरकाला नेतात का नाही असं लिहिलंय शास्त्रामध्ये. मग पुण्य धर्म चांगलं हे स्वर्गाला नेत नाहीत असं कुठे लिहिलंय? हे पण लिहिलंय. हे कुठे नेतात? त्यांनी काही चुकीचं लिहून ठेवलंय. काम क्रोध लोभ जर तुम्हाला नरकाला नेतात असं लिहिलेलं आहे, तर पुण्य चांगलं धर्म हे स्वर्गाला नेतात हे पण लिहून ठेवलं. तुम्हाला कुठे जायचंय? स्वर्गाला जायचंय का? मग इकडे जा. नरकाला जायचंय का? मग इकडे जा. पण स्वर्ग नरक या वाटा चोराच्या आपल्या नाही. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचंय का? लाखो निधी पाप पुण्य अंगा. आपलं म्हटलं की आपण आंधळे झालो. काय झालं? जगातल्या कशाला आपण आपलं म्हटलं की आंधळे झालो. म्हणून आपलं जेव्हा म्हणत नाही तेव्हाच खरा त्याचा योग्य विचार होत असतो. न्यायाधीशाच्या समोर जर स्वतःचं पोरगच उभं राहिलं कठड्यात तर न्यायाधीश काय होईल?
काही नाही, त्याला शिक्षा देऊ शकत नाही. फारच अपवादात्मक घटनेमध्ये देऊ शकेल. म्हणून आपलं किंवा माझं हे पहिलं काय करावं लागेल, काहीतरी करून ते जरा शोधावं लागेल की माझं आहे का नाही. काय करावं लागेल, शोधावं लागेल माझं आहे का नाही. माझं नाही एवढं कळलं की दृश्य होणार आहे. बरं, तुम्हाला दृश्य कसं करायचं मोठा प्रश्न. तुम्ही दृश्य कसं करायचं सांगा, नाही तुम्ही माझं म्हणू नका, दृश्य होणार आहे. नुसतं माझं नाही असं म्हटल्याने दृश्य होईल असं नाही, त्याच्याही पुढे काही अभ्यास आहेच. पण माझं नाही हे पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. पण जेव्हा केव्हा त्यांना माझं नाही असं आपण म्हणणार तेव्हा ते गप्प बसणार नाहीत. आणि त्यांची जी काही गँग आहे मोठी, त्यांची जी नातेवाईक आहेत सगळे, हे गप्प बसणार नाही. समजा तुम्ही तुमच्या बायकोला नाही म्हटलं, काय नाही म्हटलं म्हणजे तू माझी बायको नाही, तर ती गप्प बसेल का. बर, ती जरी गप्प बसलीच तर तिचा बाप गप्प बसेल का. तिचा बाप गप्प बसला नाही, तिची आई गप्प बसेल का. तिचे आईबाप जरी गप्प बसले तर तिचा भाऊ, तिची बहीण, तिची मावशी, तिची काकू, तिचा मामा, तिचा आमका, तिचा तामका, हे सगळे गप्प बसतील का. तुम्ही फक्त म्हणा काय, तू माझी कोणीही नाही. सगळा गोळा होईल आणि तुम्हाला समजावून सांगेल की बाबा रे कशी ही तुझीच आहे. हे उदाहरण म्हणून देतो, तुम्ही असं काही म्हणू नका कधी. उदाहरण सांगते मला, गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो. सगळा गोतावळा येईल, वेळ पडली तर पोलीस पण येतील, गरजच वाटली तेवढी तर पोलीस, न्यायाधीश सगळे गोळा होतील आणि ते सगळे मिळून सांगतील काय रे तुझीच आहे. मग त्याच्यातही तुम्ही फारच कट्टर असले पहिलवान तर मग सगळ्यांना जर पुरून उरले तर मग ते सगळे मिळून डिक्लेअर करते नाही जा मग तुझी नाही. तुम्ही पुरून उरले पाहिजे, तुम्ही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे ना. मग ते म्हणते ठीक आहे नाही, मग ते म्हणते दुसरं कोण जा मग तुमचं तुम्ही बघा. तेवढं बळ लागतं अंगावर. हे जसं आहे व्यवहारामध्ये तसंच या सगळ्यांना त्यातले एकाला माझं नाही म्हणायला काय लागतं अंगात. आणि हे गप्प असणाऱ्यातले कोणीही गप्प असणार नाहीत. हे त्यांची भावंड आहेत अनेक, ते एकटे नाही. बरं, काम हा एकटा नसतो. काम हा एकटा फिरतो का. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दया, करुणा, प्रेम, हे जे काही सगळे दिसतात हे सगळे दिसणारे मेन लोक दिसतात. त्यांच्या पाठीमागे ते अनेकांना घेऊन फिरतात. आणि ह्या सगळ्यासोबत सगळ्यांकडे सुख आणि दुःख यांच्यासोबत कोण असतात. दिसायला काम दिसतो, क्रोध दिसतो, लोभ दिसतो, मोह दिसतो, पण याच्या पाठीमागे सुख आहे, दुःख आहे, याच्या पाठीमागे धर्म अधर्म आहे, त्यांच्या पाठीमागे पाप पुण्य आहे. हे सगळे त्यांना आधार धरतात. त्यामुळे आपण यांच्या कशाच्याही नादी लागलो तर ते फल म्हणून हे सगळ्यांना पाठवतात. मग आपल्याला तरी एकदा पापाला तरी भोगावं लागेल, पुण्य तरी भोगावं लागेल, किंवा धर्म भोगावं लागेल, अधर्म भोगावं लागेल, सुख भोगावं लागेल, दुःख भोगावं लागेल. नुसते हेच नाहीये तर त्याच्यानंतर इंद्रिय त्याप्रमाणे शरीर पण देतात. ते तुम्ही एका गोष्टीच्या नादी लागले तर तो अधर्म देईल, पाप देईल, फल म्हणून काय देतो. मग हे सगळे मागे त्यांची व्यवस्था करून टाकतात. ते आपण एका कामाला आपलं म्हटल्यामुळे त्याच्या सगळ्या नातेवाईकांची व्यवस्था होते. कामला जर आपण आपलं म्हणलो तर त्याच्या अधर्माची व्यवस्था झाली, त्याच्या पापाची व्यवस्था झाली, त्यानुसार त्या प्रकारच्या इंद्रियांची व्यवस्था झाली, त्यानुसार त्या प्रकारच्या शरीरांची व्यवस्था झाली. किती प्रमाणात त्या कामाला आपण म्हणलो त्याप्रमाणे तेवढी शरीरांची व्यवस्था करून टाकली त्यांनी. त्यांचा केवढा फायदा आहे. आणि आपण चाललो मग त्यांची व्यवस्था करायला. आता काय ह्याची व्यवस्था नाही करतो. आता ह्याची व्यवस्था करतो का नाही, करतो, करायच लागतं. रात्रंदिवस ह्याची व्यवस्था करायला लागतात का नाही करायला लागत. ह्याला काही झालं तरी आपल्याला वाटतं आपल्यालाच झालंय. आणि ते इतकं दृढपणे त्याला काहीच नाही करता येत. आता काही याला होते ते आपल्याला आपलंच वाटतंय. सुख असो, दुःख असो, चांगलं असो, वाईट असो, ते कधीतरी केलेल्या त्या कामाचा परिणाम आहे. त्याने यांची व्यवस्था अनंत जन्माची करून ठेवली. शहाणा बाप जसे पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढी व्यवस्था करतो तसे हे सगळे शहाणे आहेत. लोक सगळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे शहाणे आहेत. ते काय करतात, आपल्याला नादाला लावतात आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढी व्यवस्था करतात. त्यांचा गोतावळा अख्खा बसून खाईल एवढी व्यवस्था करून ठेवतात. म्हणून यांना माझं म्हणू नका. ते गप्प बसणाऱ्यातले नाहीत, हे आधीच सांगितलं. पण माझं म्हणू नका. माझं म्हटलं की विषय संपला. अवघड आहे, पण त्यांना माझं न म्हणणं काय फार अवघड आहे. फार म्हणजे फार अतिशय अवघड आहे. हे कोणाच्या बापाला शक्य नाही. फार पराकोटीचा साधक पाहिजे. समाधी हा काही साधारण माणसाचा विषय नाही. मी तुम्हाला आधी सांगतो, फार पराकोटीचा साधक पाहिजे. तुम्हाला फक्त आळंदी पंढरीला गेलं किंवा महाराजांचं चिंतन ऐकलं म्हणजे क्रमर्थ केल्यासारखं वाटतं, तो भ्रम आहे. गैरसमजत राहू नका. भ्रम काढा. आळंदीला आलं, आश्रमात आलो, परमार्थ ऐकला,
तुमच्या नातेवाईकांना वाटतं तुम्ही परमार्थ करताय, तेही तुम्हाला शिव्या घालतायत, हे काय महाराजाच्या नादी लागलेत, बावळट आहेत सगळे. आणि महाराजांना तो पण वाटतंय करतायत परमार्थ काहीतरी, काही करत नाही कोणी, नुसतं देखावा आहे, अवडंबर आहे फक्त. गळ्यात माळ घातली बुक्का लावला म्हणजे काय परमार्थ करतो काय? परमार्थ तो नसतो, परमार्थ तो नाही आहे. आळंदीला आला, पंढरीला आला, नामस्मरण केलं आणि परमार्थ करतो असं वाटतं. हे सगळं धर्मशास्त्र, त्याच्यामध्ये काही करणं सगळा खेळ इथे आहे. कुठे? ह्या वृत्ती ज्या आहे, या वृत्तींना माझं म्हणतो का नाही म्हणत. हो महाराज मी फार पुण्यवान आहे, जय रामजी की. महाराज मी फार पापी हो, तुला पण जय रामजी की. काही शहाणा नाही तो. काय काय बहादर असे असतं, मला म्हणतो महाराज मी आता या सगळ्या वृत्तींना पाहतो, बरं पाहत राहा. कसा पाहतो? त्यांच्याशी तादात मी ठेवून त्यांना पाहतो. हो महाराज माझ्या पोरावर माझं लक्ष आहे, म्हणजे पोराला दृश्य करतो. बरोबर गेला का पोराच्या परी? बायका बरोबर दृश्य होत नाही का? उलट चांगले दृश्य होतात, उलट चांगलं लक्ष ठेवणे पोरावर. मग काय म्हणजे कसं आहे, तादात मी ठेवणे काय झालं? तसं मी माझ्या वृत्तींना पाहतो. मला माहिती आहे मी किती क्रोधिष्ठ आहे, मला माहिती आहे मी किती दयाळू आहे, मला माहिती आहे मी किती चांगला माणूस आहे, मला माहिती आहे मी किती वाईट माणूस आहे. अरे तुला किती माहित असते तू चांगला किती आहे वाईट किती आहे, तू किती त्या वृत्तींना दृश्य करत असशील तरी सुद्धा तू जर त्यांना दृश्य करताना त्यांच्याशी तादात्म्य टिकलेला असेल तर तुला कोणीही याच्यातून वाचू शकत नाही. कोणीच वाचू शकत नाही. म्हणजे आपल्याला कळलं की आपण किती पापी आहोत, आपल्याला कळलं आपण किती पुण्यवान आहोत, किंवा आपल्याला कळलं की आपण चांगले आहोत वाईट आहोत, त्याच्यामुळे कोणीही ह्या परमार्थातून सुटलेला नाही, म्हणजे परमार्थ त्याचा पूर्ण झालेला नाही. मग किती मोठा महाराज असो, किती मोठा पापी असो, किती चांगला असो किती वाईट असो, काही तसं तो आहे, ते फिरणार तो काही नाही. जास्तीत जास्त उच्च स्वर्गाला जाईल, नाही तर नरकाला जाईल, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. काय करावं लागेल? पहिल्यांदा यांना माझं न म्हणण्याचा, त्याला पाहू नका, दृश्य करायला मी सांगत नाही सध्या. मी काय सांगतोय, तू माझं नका म्हणू, त्यांना ते शिका पहिलं. काय ते माझं नाही आहे, आतलं जे काही आहे काम क्रोध लोभ मोह हे माझं नाही. मग ते प्रत्येक क्षणाला तुम्हाला काय सांगणार, हे कोणाचं आहे? थोडं जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते गावगोळा करतील, नाही करायचं. आपण जर एखाद्या माझं म्हणणाऱ्या पदार्थाकडे थोडं दुर्लक्ष केलं, ते लोक काय करतात? गावगोळा करतात. बघा लक्ष देत नाही असं म्हणणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ बायकोकडे लक्ष द्यायचं तुम्ही आता बंद केलं. आता काही तर फार पिकलेले लोक आहेत, पिकलेले म्हणजे आता कधी जातील तर सांगता येत नाही, पण आशांनी जरी आपल्या बायकोकडे दुर्लक्ष केलं तरी ते गावगोळा करतात. तरुणपणात एखाद्या पोराने बायकोकडे लक्ष नाही दिलं आणि तिने आई बापाला बोलवून घेतलं, सगळ्या बोलवून घेतलं, सांगितलं की लक्ष देत नाही माझ्याकडे हा देवटा, तर ते चालेल एक वेळ. पण आता म्हातारे तुमचं संपलं, आता अख्खा आयुष्य लक्ष दिलंय की तिच्याकडं, अख्खा आयुष्य तुम्ही लक्ष दिलं तिच्याकडे, सगळी व्यवस्था केली. आता जर थोडंसं लक्ष काढलं तर गप बसेल का? तरी गावगोळा करेल का? नाही करायचं. काय बघा लक्ष देत नाही अजून का? कारण की 7 जन्माचे कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं. कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचं आहे? असं प्रत्येक जन्मामध्ये, म्हणजे अनंत काळासाठी कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलंय. असं होत नसतं काही. मग म्हणायचं आपल्याला, ऐक नाही सोडतील का ते आपल्याला? यांचं जाऊ दे, तुम्ही यांच्या नादी लागा, यांच्या नादी लागा, जाऊ दे, यांचा काही विषय नाही. ह्या काम क्रोध लोभ मोहाला माझं म्हणणं, एकदा का माझं नाही म्हटलं तर यायचं ते येऊ दे ना, त्याचं काय आलं गेलं तसं तुझं प्रश्न, आमचं काय प्रश्न. हळूहळू होईल बरं, ते एकदम नाही होणार, पण ठीक आहे. आला का? किती येणार आहे? काम क्रोध लोभ मोह मध्ये व्यवस्था करायची का? ठीक, खा पी बाबा जा, तुझी व्यवस्था करतो, माझं नाही बरं, व्यवस्था करतो, पण काम आला त्याची व्यवस्था करतो मी, पण माझं नाही. कोणाचं नाही आहे, काम आला त्या कामाची काय केली व्यवस्था, सगळी व्यवस्था केली पुढे. पण माझं म्हणजे माझं नाही म्हणून व्यवस्था करणे आणि माझं आहे असं समजून व्यवस्था करणे किती फरक आहे. उलट माझं नाही असं समजून व्यवस्था केली उत्कृष्ट करता येईल का त्याची? कारण मोहामध्ये जे काम असतं ते जास्त अडकवणारं असतं व्यवहारात दृष्टीने जर बघितलं तर, आणि मोह नसताना जे केलं ते जास्त चांगलं असतं, मोह असताना जे केलं ते जास्त त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं असतं, है ना. माझं न म्हणण्याचा विचार करा, प्रयत्न करा, त्यानंतर ते आपल्याला दृश्य व्हायला लागतं हळूहळू एकदम नाही होणार. तर ही समाधीचा अभ्यास आहे. काय हे काही सहज शक्य नाहीये, पण अशक्य नाही. याला डोळे मिटावं लागत नाही, याला फक्त कायम आपल्याला स्वतःला लक्षात ठेवावं लागतं की हे आपलं नाही, स्वतःला शिकवावं लागतं हे आपलं नाहीये. जसं 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 हळूहळू आपण यांना माझं म्हणणार नाही, तसं हे काय होतील दृश्य व्हायला. जसजसे हे दृश्य व्हायला लागतील तसं आपण द्रष्टा आहोत हे लक्षात यायला लागेल. कधी होईल? यांना दृश्य करून हे दृश्य होणार, यांना आपलं नाही म्हटलं की हे दृश्य व्हायला लागणार. मग हे जसजसे दृश्य होतील, जितक्या प्रमाणात दृश्य होतील तितक्या प्रमाणात आपण द्रष्टा होणार.
आपल्याला लक्षात येईल की अरे आपण त्यांना जाणणारे आहोत, आपण यांचे द्रष्टा आहोत, हे आपलं नाहीये. वाटत होतं की हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, पाप, पुण्य, धर्म, अधर्म हे माझे, मीच आहे असं आधी वाटत होतं. आता माझे पण वाटत होतं. आता मी, माझं हे सगळं आपण काय करतोय ते संपत जाईल आणि आपण त्यांचे काय होत जाऊ, द्रष्टा, आणि ते आपल्याला सगळे दृश्य होत जाईल. मग ते जसे जसे दृश्य होतील, आपण जसे जसे द्रष्टा हो, तसं आपल्याला आपण कोण आहोत हे लक्षात यायला लागेल. आपण त्यांचे द्रष्टा हो असं म्हणण्यापेक्षा आपल्याला असं लक्षात येईल की आपण त्यांचे साक्षी आहोत. जरा थोडासा अभ्यास सुधरेल तो अभ्यास काय झाला, सुधारला. द्रष्टा समजणं आणि साक्षी समजण्यात फरक आहे. द्रष्टा समजणं आणि साक्षी समजण्यात फरक. दृश्य पदार्थाला आपण द्रष्टा म्हणून सुद्धा पाहू शकतो आणि दृश्य पदार्थाला साक्षी म्हणून सुद्धा पाहू शकतो. दृश्य पदार्थाला जेव्हा द्रष्टा म्हणून आपण पाहतो तेव्हा द्रष्टा हा काही प्रमाणात का होईना दृश्याशी निगडीत असतो, पण दृश्य पदार्थाला जेव्हा साक्षी म्हणून आपण पाहतो तेव्हा त्याचा त्याच्याशी तीळ मात्र संबंध असतो. पण हा एक प्रवास आहे ना, आपल्याला हा प्रवास करायचा आहे. जेव्हा तो साक्षी होईल, कोण, द्रष्टा, तेव्हा त्याची त्या दृश्याशी असलेली जी काही नाळ आहे ती तुटेल आणि मग तो एकदा का साक्षी झाला तर त्याला त्या साक्षीचं स्वतःचं स्वरूप काय हे लक्षात येईल. पण हा एक प्रवास आहे. समाधीचा हा अत्यंत महत्वाचा अभ्यास आहे. हा एका दिवसाचा, 2 क्षणाचा नाही, अख्खा आयुष्य मरेपर्यंत हा करा. त्याला किती रुपये लागतील आपल्याला, काही रुपये लागत नाही. आणि हे कोणाला शिकवायचंय, कोणालाही शिकवायचं नाही. हे कोणाला शिकवायचंय, स्वतःला शिकवायचं. स्वतःला शिकवायचं, जगाला काही शिकवायचंच नाही. कोणाला काही म्हणायचाही प्रश्न नाही. त्यामुळे कोण आपल्याला रागवेल किंवा असं काही. या असंख्य वृत्तींना हळूहळू सगळ्या वृत्तींना एकदम म्हणता येणं अशक्य आहे. एकदम लॉटमध्ये सगळ्यांना नाही म्हणणं अवघड आहे. पण हळूहळू त्यांना माझं नाही हे सांगणं, तुम्ही माझं नाही अवघड असतं. उलट आपल्याला सगळ्यांना माझं म्हणण्यात बरं वाटतं. काय वाटतं, सगळे आपलीच गुन्हे गोविंदाने राहावं पण असं वाटतं. जे आपलं आहे ते आपलं राहिलं नाही, जे आपलं आहे ते आपलं राहिलं नाही. जे परक आहे त्याला घेऊन सगळ्यांना आपलं म्हणण्यात काय, आपलेपणापासून आपण दूर गेलो. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणतो, जे आपलं नाही त्याला आपलं समजून, जे त्याच्याही पेक्षा आपले नाही त्यांना आपलं समजून जगण्यात, अनंत जन्म फिरण्यात खरा अर्थ नाहीये. पण बरं वाटतं, त्याच्यामध्ये बरं वाटतं. त्याला काय करावं, त्याला काही कोणी टाळू शकत नाही, त्याला कोणी काही सुधरू शकत. पण हा प्रयत्न करा की या वृत्तींना काय करा, आपलं म्हणू नका. ते ऐकणार नाहीत, पण म्हणा. त्यासाठी ज्यांचा असा अभ्यास असतो यांना शरण राहा, साधू संतांना शरण. आपोआप ती शक्ती तयार होते. काय होतं, ज्यांनी हा अभ्यास केला, जे जीवनमुक्त या त्रिलोकामध्ये झाले आहेत, असतील, त्यांना शरण राहा. सनकादिक संतांना शरण राहा. त्यांच्या दयेने, त्यांच्या कृपेनेच आपण यांना आपलं म्हणणार नाही. या गोतावळ्याला आपलं म्हणणं हा तर फार दुय्यम आणि अत्यंत कनिष्ठ व्यवहार आहे. यांना, या काम क्रोध आधी गोतावळ्यांना आपलं म्हणणं हा सगळ्यात मूळचा व्यवहार आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. याला सुद्धा तुम्ही तीर्थयात्रा करू नका, तुम्ही नामस्मरण करू नका, तुम्ही पूजा करू नका, तुम्ही उपवास तपास करू नका, काहीही करू नका, कुठलंही साधन करू नका, कुठलं साधन करू नका, भजन करू नका, पूजन करू नका, काही करू नका. पण हे का, भगवंताकडे जायचं असेल तर हे का. तुम्हाला वाटतंय हे साधन करावं, तीर्थयात्रा करावी, काय नाही, करा. तुम्हाला वाटतंय पूजा करावी, करा. तुम्हाला वाटतंय भजन करावं, करा. तुम्हाला वाटतंय काय साधन करायचं ते करा. त्याने काही होत नाही. तुम्ही करा का ना करू, त्याने काहीच होत नाही. करणं न करणं नुसतं मानसिक खेळ आहे. तुमचं नुसतं मनाचं समाधान येते. काय खेळ, मला मनाला फक्त बरं वाटेल, त्याच्या पलीकडे नाही. उपास केला नाही केलं त्याच्या पलीकडे काही नाही. तो आपला विषयच नाहीये. तो आपला विषय आहे की यांना आपलं न म्हणणे. तुम्हाला असं वाटत असेल की मी तीर्थयात्रा केल्यानंतर यांना आपलं म्हणणार नाही, चला रोज तीर्थयात्रा करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की देव खंगाळले की मग यांना आपण आपलं म्हणणार नाही, रोज खंगाळत बस, असं वाटतं का, तुमचा भाव तसा झाला, चला काय करा, नाही का, त्याला काही आपण अडवू शकत नाही, करा. म्हणून तुमच्या कुठल्याही साधनांविषयी आपल्याला काही वैर आहे का, तुमच्या कुठल्याही साधनांविषयी आपल्याला काही द्वेष भाव आहे का, काही नाही. तुम्हाला वाटतं तसं म्हणून तुम्ही करा, तुम्हाला ज्या वेळेस वाटेल, पण त्याच्यातच मरू नका. कारण हे लक्षात नाही आलं, ह्याच्या पुढे आपलं साक्षी पण लक्षात नाही आलं, त्याच्या पुढे तो साक्षीचं स्वरूप काय आहे, तो साक्षी काय नाही हे लक्षात आलं नाही.
तर हे सगळ्याला काय अर्थ आहे? म्हणून यांना दृश्य करायचं जर असेल, कामदेहा चित्तगा दृश्य, त्यांना दृश्य करायचं असेल तर काय करावं लागेल? यांना पहिलं आपलं म्हणणं सोडून द्यायला लागेल. आणि जे त्यांना आपलं म्हणत नाही त्यांचा संग करा. उलट जे त्यांना आपलं म्हणतात त्यांचं संग करून काय ते आपल्याला काय शिकवतील? आपण अशांचा संग करतो की जे सगळे यांना आपलंच म्हणतात. जो स्वतःला मी चांगला आहे समजतो त्यांचा आपण संग करतो. जो स्वतःला मी पापी आहे, आपण जर पापी असलो तर आपण अशांचा संग करतो की तो पण पापीच असतो. मग आपण दोघे एक मिळून डिस्कस करतो, एक मिळून एकमेकांच्या सोबत, अरे मी पण पापी, तू पण पापी, बघ अशी परिस्थिती तशी परिस्थिती, मग ह्याच्यातून कसं वर यायचं किंवा ह्याच्यातून कसं अजून गाळात जायचं, बस एवढंच करतो. त्यांची व्यवस्था म्हणजे सरळ सरळ काय. पण हे करण्यात काही अर्थ नाही. आपला त्याचा संबंध नाही, त्यांच्या नादी लागायचंच कशाला? काय असेल ते असेल ना. आपला मुळातच त्याचे संबंधच नाही. आपण संबंध नाही कसा म्हणतो? अनंत जन्मापासून जर संबंध आहे आणि एवढे शरीर प्राप्त केले म्हणजे संबंध आहे ना. अरे तू असं समजला म्हणून संबंध वाढला, तू संबंध तोड, कधीतरी तोडावंच लागेल. आता जर त्यांच्यापासून संबंध तोडलास, तोडायचं ठरवलं तर कोणीतरी आधार पाहिजे ना. कोण आधार पाहिजे? पुण्यवान माणसाचा संग केल्याने तुम्ही पुण्यवान व्हाल. काय व्हाल? पुण्यवान माणसा संग केलं तर काय व्हाल? आणि पापी माणसा संग केल्या पापी व्हाल. पण पाप पुण्यातीत नाही होणार ना. खवाल ज्याचं संग केलं तसं होणार. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा. काही काही लोक जाऊ महाराज पापी वाटतात, मग तुला काय पुण्यवानाचा संग करायचा काय? मग तू पुण्यवान बघ ना. तुला काय वाटतं? महाराज काय वाटतात? महाराज भोंदू वाटतात ना. महाराज भोंदू आहे म्हणजे पापी आहे. तुला काय करायचंय? तुझं काय ठरलंय ते बघा. तुला पुण्यवान व्हायचंय काय? पुण्याच्या मार्गात जायचं, मग शोध तसे तिकडे जा. काय चालू विनाकारण डोकं खातोस नाही का? काय करायचं हे कोणाला ठरवायचंय? आपला काय मार्ग आहे, आपल्याला कुठल्या दिशेने जायचं हे दुसऱ्यांनी ठरवू नये. कोण ठरवू? आपण ठरवू. हा मार्ग पाप पुण्यातीत होणारा मार्ग आहे. पाप पुण्यातीतच्या दिशेने जाणारा मार्ग. काही काही लोक मला पुण्यवान पुण्यवान लोकांचं फार कौतुक करतात आणि ते माझ्याकडून अशी अपेक्षा करतात की मी पुण्यवान पाहिजे. तुला पुण्यवान पाहिजे तर माझा नाही उपयोग तुम्हाला काही. माझा काही उपयोग नाही तुम्हाला ना. ना बाबाचा तुम्हाला काही उपयोग आहे. पुण्यवान पाहिजे. खूप पुण्यवान लोक आहे जगातचा, त्यांच्याकडे जा. मग काय पाप मिळणार आहे माझ्याकडून? पापी माणूस पाहिजे म्हणजे तुम्ही माझ्याकडे पापासाठी आलेत काय? पाप करायला आले माझ्याकडे? मी पुण्याला जिथं नाही म्हणतोय तिथं पापाला हो म्हणतोय काय? पापाचा सुद्धा संबंध नाही. इथे पाप आणि पुण्य ह्या दोघांचा इकडे विषय नाहीये. त्याच्या पलीकडे काय आहे, याच्या पलीकडे काय आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर ह्या दोघांच्या पासून काय झालं पाहिजे? वर आलं पाहिजे. त्याच्यापासून बाजूला गेलं पाहिजे. यांच्या दोघांपासून बाजूला यायचं असेल तर हे दोघं कुणी आणले? कुणी आणले? हे पाप आणि पुण्य कुणी आणले? त्यांचा पहिला निकाल लावला. पाप पुण्य धर्म अधर्म चांगलं वाईट सुख दुःख हे ह्या सगळ्यांनी आणले. हे त्यांचे मायबाप आहे. काम क्रोध लोभ त्यांचे मायबाप कोण आहे? मग ह्यांचा निर्णय लावला पाहिजे. मग ह्यांचा जर निर्णय लावायचा असेल तर ह्यांचा निर्णय कसा लावावा? फक्त काम क्रोध लोभ एवढेच नाही निर्णय लावायचे. प्रेम दया करुणा हे पण आहेत. पण साधू संतांच्या सांगण्यामध्ये पहिल्यांदा नरकाला तरी नका जाऊ आपण नाही असं शिकवलं. पण याचा अर्थ स्वर्गाला जा असं काही साधू संतांनी सांगितलेलं नाही. असं सांगितलेलं नाही. उलट स्वर्ग म्हणजे दुःखाचं शिराणी आहे, तिथली पदं म्हणजे दुःखाची शिराणी आहेत असं सांगून ठेवले. बरोबर का नाही? सांगितलेलं सांगून ठेवलंय ना. मग ते कुठून आले असतील? ते दुःख कुठून येतं? दुःखाला कारण कोण असतं? मग ते जर दुःखाचं टोक असतील तर मग ते कोण आहेत सगळी? म्हणजे काय तुम्हाला पुण्याचं हौस आहे कळत नाही. टोकच आहेत ते. जाऊ द्या, तुम्ही म्हणताय म्हणून पुण्यात्मक पाप आहेत. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे पापात्मके पापे पापात्मके पापे नरका जायचे आणि पापात्मके पुण्य स्वर्ग आहे. आणि मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. आपण शुद्ध पुण्याचा विचार करत आहोत. शुद्ध पुण्य असा जरी शब्द असला तरी तो पाप पुण्यातीत असा शब्द आहे. ते काय? पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांची समज असणाऱ्यांपासून वेगळे व्हाल. कारण समज आहे ना. इथे बसलेला कोणीही पाप आणि पुण्य असल्या काहीतरी कल्पनांमध्ये असेल तर बाबांनो तुम्ही काही ऐकू नका. तुम्हाला काही उपयोग नाही. किंवा असं कोणाला तुम्ही घेऊन येत असेल तर त्याला काही घेऊन येऊ नका. कारण हा काही त्यांचा विषय नाही. मला काही लोक म्हणतात की महाराज, मी त्यांना म्हणतो काय तुला कसं वाटतं, मी पापी वाटतो का पुण्यवान वाटतं? महाराज काय असं बोलता, तुम्ही पाप कधी करू शकता काय? त्याला म्हणजे मी तुला एवढं शिकवलं तो काय, मी तुझ्यापेक्षा जास्त पापी आहे, 1 नंबर पापी. किती नंबर पापी आहे मी? महाराज किती नंबर पापी आहेत?
काय करतात, चांगलं नाही वाटत. तुम्ही घरी जाऊन जर सांगितलं हो त्यांचे महाराज एक नंबर पापी, तर मग ते म्हणतील तुमचा सत्कार करतील काय, निरंजन वगैरे ओवाळतील काय काय, अशा महाराजांचे पाय धरून आले तुम्ही. आपल्याला सहनच नाही होते, ऐकवत पण नाही. नाही, चांगली गोष्ट नाही, पण चांगली, पण आपला तो त्या द्वंद्वातला दृढ भाव किती आहे. आणि या द्वंद्वामध्ये म्हणजे इकडे किंवा इकडे, ह्याच्यामध्ये आपण जे धर्म किंवा अधर्म, पाप किंवा पुण्य, ह्याच्यामध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत की त्याच्या परे जायचंय हा विषयच येऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही, त्याचा विचार पण येऊ शकत नाही. म्हणून पापी का पुण्यवान हा आपला विषयच नाही. महाराज कसे आहेत, कसेही जगातले एक नंबर पापी असो किंवा जगातले एक नंबर पुण्यवान असो, याला काही अर्थ नाही. पाप पुण्यातीत आहे का, असा विषय. महाराज कसे असावे, पाप पुण्यातीत असावे. जे महाराज पाप पुण्यातीत आहेत तेच आपला उद्धार करू शकतात. कोण पाप पुण्यातीत हे आपण सांगू शकत नाही. म्हणून तो दयाळू जो भगवंत आहे तो दयाळू आहे, पण तो दया कुठल्या प्रकारची करणार हे त्याच्यावर अवलंबून नाही. त्याचा सगळ्यात मोठा घोळ काय आहे, तो कुठल्या प्रकारची दया आपल्यावर करणार हे त्याच्यावर अवलंबून नाही, आपल्यावर अवलंबून आहे. कसं, सूर्य फार दयाळू आहे, तो प्रकाश सगळ्यांना देतो, पण त्या प्रकाशाचा उपयोग काय करायचा हा त्या सूर्याचा प्रश्नच नाही. त्याचं काम त्यांनी केलं, त्याची दया आहे की तो उगवला, पण त्या प्रकाशाचा उपयोग काय करायचा हा त्या सूर्याचा प्रश्नच नाहीये. तो आपला ह्या सूर्यप्रकाशात आपण काय करायचं. तसं भगवान दयाळू आहे, पण त्याच्या दयाळूपणाचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे, पाप नष्ट करण्यासाठी, पुण्य कमवण्यासाठी, का पाप पुण्यातीत होण्यासाठी, हा आपला प्रश्न. तो तिघांवरही दया करतो. बरं, भगवंत जो दया करतो तो पाप्यांवर पण करतो, म्हणून तर नरकाची व्यवस्था केली त्यांनी. भगवंत दयाळू आहे, कोणासाठी, सर्वांसाठी. तो दयाळू आहे म्हणून सगळे नरक लोक जगलेत, नाहीतर सगळ्या नरकाचा नाश केला असता त्यांनी, का नसतं. भगवंताच्या दयाळूपणावर नरक जगले, त्याच भगवंताच्या दयाळूपणावर सगळे स्वर्ग जगले, आणि त्याच भगवंताच्या दयाळूपणावर स्वर्ग नरकातीत जे काही आहे ते सुद्धा जाईल. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला कुठे जायचं. तो दयाळूपणा त्याचा सर्वांसाठी कसा आहे, समान आहे. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कुठे जायचं. म्हणून त्याला जर तुम्ही तशी प्रार्थना केली किंवा तुमच्या आचरणात, वागण्यात, तुमच्या विचारांमध्ये जर या तीन पैकी जे काही असेल तिकडे तुम्ही जाणार आहात, आचार विचार याच्यामध्ये तुम्ही या तीन पैकी काय ठेवाल तिकडे तुम्ही जाणार. असो, आपल्या सर्वांवरच दया व्हावी. दया आहेच, भगवंताची सदैव आपल्यावर दया आहेच. आपण ठरवायचंय आपल्याला पाप नष्ट करायचे का पुण्य प्राप्त करायचे, का पापात जायचंय का पुण्यात जायचंय, का पाप पुण्यातीत व्हायचंय. हे सगळं कोणावर अवलंबून आहे, सर्वस्वी त्या जीवावर अवलंबून आहे. त्या जीवाने तसं तसं ठरवावं, तसा आपोमतच त्याला अभ्यास होईल, आपोमतच त्याची वृत्ती तशा दिशेने प्रवास करू लागेल, आपोमतच त्याला या सगळ्या गोंधळाचा अभ्यास होऊ लागेल, आपोमत त्याला तशी संग भेटेल. पण त्याने तसं पहिल्यांदा काय केलं पाहिजे, स्वतः निर्धार करून ठरवलं पाहिजे. आपणा सर्वांनाच अशी बुद्धी होत, आपल्या सर्वांनाच असं वाटू देत की मला या सगळ्या वृत्तींना काय करायचंय, दृश्य करायचंय. यांना दृश्य करण्याची इच्छा आपल्याला निर्माण होऊ देते. यांना दृश्य करण्याची इच्छा निर्माण होणं फार अवघड आहे, पण यांना दृश्य करावं असं वाटतं. जसं एखाद्याला काश्मीर पाहावं वाटतंय, अनेक तीर्थस्थानं, अनेक पिकनिक स्पॉट पाहावं वाटतं, पाहण्याची इच्छा, तसं यांना दृश्य करता यावं असं वाटू देत. आणि नुसतं तसं वाटून चालणार नाही, तर त्या पाठीमागे त्यांना कसं दृश्य करायचं, द्रष्टा म्हणून का साक्षी म्हणून का अजून काय, हे सुद्धा आपल्याला पुढे त्यांच्या भगवंताच्या कृपेने लक्षात येवोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण राहा. सुखिया